3 लक्षवेधी क्रमांक 3 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी फार महत्वाची आहे, तर कृपया मला 1-2 मिनिटं आपण जास्त द्यावे. नंदुरबार जिल्हा हा मुख्यतः आपल्या आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. जिल्ह्यातील आदिवासी प्रामुख्याने भिल्ल व पावरा या जातीचे समूहातील आहेत. सदर जमाती नैसर्गिकरित्या निसर्गावर तसेच शेतीवर अवलंबून आहे. त्यानुसार त्यांची संस्कृती व जीवनशैली निसर्गाशी निगडीत आहेत. सदर जनजाती समूहाच्या धार्मिक आस्था, श्रद्धा तसेच परंपरा या विविध देवांना तसेच निसर्ग घटकांना समर्पित आहेत. अध्यक्ष महोदय, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरांचे आणि अनधिकृतपणे चर्च बांधकामाचे विषय या लक्षवेधीमध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, आरटीआयच्या माध्यमातून उमेश गावित नामक व्यक्तीने जवळपास 199 ग्रामपंचायतींमधनं अनधिकृतपणे चर्च त्या ठिकाणी बांधलेले आहेत असे तरीचे लेखी पत्र त्यांच्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे बोपखेड म्हणून एक गाव आहे अध्यक्ष महोदय, त्याच्या अंडरमध्ये 5 पाडे येतात. तिथली लोकसंख्या 2000 ते 2300 आहे, परंतु त्या एवढ्याशा गावामध्ये 7 चर्च आहेत अध्यक्ष महोदय. 7 चर्च, जवळपास 199 चर्च हे फक्त नवापूर तालुक्यातले अध्यक्ष महोदय अनधिकृतपणे बांधले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, यांच्याकडनं रोज या भागातील लोकांना आरोग्याचं आमिष दाखवलं जातं. काही दिवसापूर्वी मी माझ्या मतदारसंघात धुळ्यात अशा काही 20-21 वर्ष वयाच्या लहान मुलींना धर्मांतरासाठी हिंदू लोकांना प्रवृत्त करताना त्यांना मी धरलं होतं अध्यक्ष महोदय. त्याच्यात त्यांनी बायबल छातीवर, अध्यक्ष महोदय मी पहिलेच बोललो, 2 मिनिटं द्या मला, 2 मिनिटं द्या अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, मी त्यांना त्या लहान मुलींना त्या ठिकाणी धरलं होतं. त्या मुलींना अक्षरशः जेव्हा मी त्यांना बोललो का हे काय चालू आहे, तर ते म्हणतात का आम्ही ज्यांना आजार झाला आहे त्यांना हे वचन वाचायला लावतोय, त्याच्याने त्यांचा आजार बरा होईल. तर अध्यक्ष महोदय, मी त्यांना विचारलं मला डायबिटीज आहे, माझा आजार कोणता वचन वाचू, तर ते म्हणता बायबल छातीवर ठेवा, झोपून घ्या, तुमचा आजार बरा होऊन जाईल. अध्यक्ष महोदय, या सर्व मुली मुंबईहून आलेल्या होत्या. अध्यक्ष महोदय, बारीपाडा भाग असेल, साक्रीमधील भरपूर असे गावं आहेत, त्या ठिकाणचे जे भाग आहेत तिथं अनधिकृतपणे चर्चचे बांधकाम आहेत. अध्यक्ष महोदय, या लोकांना कागदपत्री यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही का आम्ही ख्रिश्चन झालेलो आहोत, आम्ही ख्रिस्ती झालेलो आहोत, परंतु हे धर्मांतर करतात आणि त्याच्यामुळं आपला आदिवासींना जो आपण मोबदला देतो, जे शासनाचे जे आपण त्यांना हे देतो, ते सर्वांचा लाभ हे लोक त्या ठिकाणी घेत असतात. अध्यक्ष महोदय, भारतात 12 राज्यांमध्ये जवळपास हा कायदा लागलेला आहे, धर्मांतर बंदीचा कायदा. माझी या माध्यमातून मंत्री महोदयांना, शासनाला हे विचारणं आहे का महाराष्ट्रात हा कायदा केव्हा लागेल. आणि दुसरा प्रश्न, जे अनधिकृत चर्च आहेत त्यांना केव्हा जमीन ध्वस्त करण्यात येईल, ज्यांच्याकडे कुठलंच कागद नाही, कुठल्याच परवानग्या नाही, अशा सर्व चर्चांना हे अनधिकृतपणे बांधलेले आहेत. तिसरा माझा प्रश्न आहे, जे हिंदू यांच्या प्रबोधनात येऊन धर्म परिवर्तन केलेलं आहे त्यांना परत आपल्या मूळ धर्मात कसं आणता येईल आणि त्याच्यासाठी सरकार काय काम करणार आहे याचा खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, एवढीच या ठिकाणी विनंती करतो.